सांगोला तालुक्यातील महिम इथं कासाळ ओढ्याच्या पात्रात पडून 2 शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झालाय। धुण्यासाठी महिला नातेवाईकांसमवेत दोघंही ओढ्यावर गेले होते। ही घटना शनिवार दिनांक 20 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली। दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र घरगुती साफसफाईची मोहीम जोरात सुरू आहे। अनेक जण अंथरूण पांघरून धुण्यासाठी ओढ्यांचा आधार घेत आहेत। घरगुती कपडे धुण्यासाठी महिम येथील गौरवे कुटुंबातील महिला कासाळ ओढ्यावर आल्या होत्या। त्यावेळी त्यांचा भाचा असलेला श्रीधर किरण ऐवळे ओढ्यात पडला। त्याला वाचवण्यासाठी जवळच उभा असलेला सोमनाथ विठ्ठल ऐवळे या 9वीतील विद्यार्थ्यानंही पोहायला येत असल्यानं पाण्यात उडी घेतली। मात्र घाबरलेल्या श्रीधरनं सोमनाथला मिठी मारल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। हे दोघे विद्यार्थी जिथं बुडाले तिथं सुमारे 15 फूट खोल पाणी होतं। शनिवारी रात्रीच्या मुसळधार पावसामुळे पाण्याला ओढ होती, त्यामुळे दोघेही ओढ्याच्या मध्यभागी वेगवान प्रवाहात आले। ओढ्याची पाणी पातळीही वाढली होती। दरम्यान ही माहिती तात्काळ सांगोला पोलिसांना तसेच महसूल विभागाला कळवण्यात आली। घटनास्थळी तात्काळ पोलीस निरीक्षक विनोद घुगे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह मंडलाधिकारी प्रशांत जाधव, महिम गाव कामगार तलाठी पोलीस पाटील अभय रुपनर, ग्राम्य विकास अधिकारी बाळासाहेब शिंदे आले। महिलांनी आरडाओरडा केल्यामुळे गावकरी धावत आले। काही तरुणांनी पाण्यात उडी मारून शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्यास यश आलं नाही। महसूल व पोलीस प्रशासनानं पंढरपूर येथील शोध पथकातील तरुणांना बोलावून घेतलं। या पथकातील तरुणांनी दोघाही विद्यार्थ्यांचे मृतदेह शोधून बाहेर काढले।